ये मुला कुंड गेला गे. मी ढोरं आणायला जातो या. होय, उस्त्या गावात आलोय. उस्ते गावात माझ्या म्हशी सोनाटून उस्त्याला पावत्यात. मग ते आणायच नको. ते दूध काढायला हवं, चहा प्यायला हवी दुधाची. नाहीतर घरात बोंब मारतात सगळी. म्हसर कुठं गेली, म्हसर कुठं गेली म्हणून मी उस्त्याला आलो या मळावर माझी म्हसर चरत्यात, त्यांना घेऊन जायसी. आईच आम्ही येले असा 70च्या उस्त्या या गावात. आणि 70 तुम्ही जाणात सैमान नटीलो असो वाटार. हांगासरले लोक जितले कष्टाळू, जितले कष्ट करपी, तशें तेंच्यो वेगवेगळ्यो सांस्कृतिक कार्यावळी जातात, तेंची पारंपरिक नृत्य जातात. आणि ह्याच पारंपरिक नृत्यातलो एक नृत्य म्हणजे रणमाले. ते कितें आसता, ते कशें जाता, लोक कशे रणमाले करता, हे तुमकां दाखोवपाचो आमचो एक यत्न आसा. आणि म्हणूनच आमी येयले उस्त्या. आता आमी पळोवया या रणमालेची कितें गडबड आहा, कशे रणमालेचे जे खेळगडे आसा ते कशे रंगतात ते आमी पळोवया. वो जो आसा वो तेंचो पारंपरिक पेंटर आसा. वो कितलीशीच वर्सां जाली रणमालेन जे कलाकार भाग घेतात तेंकां तो रंगयता. हांगासर सुद्दां आतां एक आमी जर पळयत जाल्यार एक पात्र आसता. रणमाल्यान खूब वेगवेगळी पात्र आसता. जसो धनगर आसता, भटजी आसता, वेगवेगळे आसता. तशेंच हांगासर एक पात्र रंगोवपाचे काम चालू आसा. आमी तेका विचारूया की ते तो कितें एक्झॅक्टली रंगयता. तूं आतां कितें रंगयता ही? शारदा. शारदा म्हणजे बायल मनीस. बायल मनीस. आनी हेचो कितें वावर आसता म्हणजे रणमाल्यान? रणमाले जी धोंगा हाडटा न्हू, त्या धोंगा बरोबर तेंचे एक हें पात्र वयता बायल म्हणून. ती थिसर वचून ते धोंग घालता आनी आपली एक कला सादर करता. आणि आता रणमाल्यान तू हे नेसला ते कितें म्हणून? गणपतीचे. तू रणमाल्यान तुजो भाग कितें? गणपतीचे करता हांव, हाल्याचे करता, पात्रां. गाडयाचो करता, खूब करता सगळे. आनी धोंगा मदीं मदीं व्हरता. आनी तू म्हाका सांग केन्नाच्यान हें करता रणमाले? मी भटजीचें काम पयलें करता. भटजीचें काम जाल्या नंतर आमी रणमाल्याक सुरवात करता ते पयलेंच धोंग मी घालता. मागीर ती धोंगा घालता तेन्ना एकलोच वयता आमी पयलो आनी दुसरे पाट जोड्यां घेवन वयता. अशी 1-2 बायलां, मागीर आमची शारदा. शारदा आनी मी अशे 2 जाणां आमी वयता. अशी मी रणमाल्याक धोंगा खूब घालता. खंयचे कुळम्याचें काम करता, बाकी तेचे तारया वांगडा तारयाचें काम करता. 70तले रणमाले जे आहा ते खूब वर्सां पयलींचे, खूब जुनी परंपरा ह्या खेळाक आसा. त्याच्या बद्दल आमकां चड म्हायती दिता आमच्या ह्याच गांवचो सूर्यकांत. आमी तेका विचारूया की रणमाल्या बद्दल एकंदरीत कितें प्रथा आसा आनी ते केन्ना पासून चालू आसा. हे रणमाले हो एक पारंपारीक मनोरंजनाचो खेळ आसा. आणि ह्या खेळात की हे आमचे पारंपारीक त्याच प्रमाणे म्हणजे सांस्कृतिक आसता. एक तर रामायणाचेर, दुसरे महाभारताचेर, आणखी अशे वेगवेगळ्या विशयाचेर हे रणमाले चलता. पण आमच्या उस्त्याच्या गांवात हे रणमाले चलता हे पारंपारीक. तर ह्या रणमाल्याची सुरवात अशी जाता की हांगासर गणपतीची आरती केली जाता. हांगासर गणपतीची आरती केली की एक ह्या रणमाल्याची एक हे म्हणून काय एक पडदो, एक साथसंगत ह्या नांवान जी पयली स्टेजीचेर वयतली, रंगमंचाचेर वयतली, तेका आमी फात म्हणटा. ते फात काय करतात तर गणपतीचे स्तवन करतात. ज्या प्रमाणे दशावतारी नाटकात पयलीं जे पेटयोले येता आनी गणपतीचें स्तवन करता, त्या प्रमाणे गणपतीचें स्तवन केलें जाता. गणपती येयलो की हेची कोण रिद्धी सिद्धी येता बघ. शारदा बी येयल्या परत भटजी येता. ज्या प्रमाणे सादारण म्हणजे हो सारांश दशावतारी हेचोच येता, काल्याचो सारांश सादारण येता. आणि शारदा येऊन गेली, गणपतीचें स्तवन जालें, गणपतीची पुजा अर्चा जाली की त्याच्या नंतर जी वेगवेगळ्या तरेची जी कला आसा, वेगवेगळ्या तरेची म्हणजे ताका आमी ढोंगा म्हणटा.
की कोणतरी एक धनगराचे करता. आता तुम्ही कसे नटल्यात त्याप्रमाणे धनगराचे नटता, दुसरं कोणतरी भटजी जाता आणि दुसरं कोणतरी कोळी जाता, दुसरं म्हार जाता, कोणतरी आणि कोणतरी गरोदरपण घेऊन येतात. असे वेगवेगळ्या तऱ्हेचे आपली कला घेऊन येतात. ती कशी कला तर ही आता सायन्सातली न्हू, ह्या मॉडर्न पिरियडाची न्हू, ही जुन्या पिरियडाची. देवाचे शेवटचे हे केले, नमस्कार केलो की तेका स्मरून सोपं येता. आता वेगवेगळे प्रकारचे म्हणजे एक गोवाची बायल किंवा आणि कशे अशे लवर ते टायप अशे एक डोंग व्हरता, ताका लागून ते हे करपाचे डोंग व्हरपाचे. मागीर हे जाल्या उपरांत एक डंगरीण जाता, ताका आमी वेगळे तरेन न्हेसता. म्हणजे अशें जुनी डंगरीण जी आसली पळय ते तशे पद्दतीन आमी न्हेसता ताका. म्हणजे हिरवे कापड एक न्हेसपाचे, एक पिंके अशें करपाचे. तशे त्याच प्रमाणे मांडणीचे आसा ते तशे, म्हणजे जास्तीत जास्त जुने पद्दतीन कापड बी न्हेसप अशें. सुरुवात करता आसतना सुरुवात माझ्या वचून जाता, म्हणजे मी सुरुवात करून दिता तांकां. आणि मी सुरुवात केल्या उपरांत मागीर तेंच्यांनी धोंगा हाडपाची. मी दुसरे हे जत म्हणटा माझे म्हणावा हा जत म्हणपाची. त्याच्या वरसून मागीर जती प्रमाणे ते धोंगा हाडटा. ती म्हण पयले नमन घालता आमी आनी सोंपयता आसतना सोंपा पळय म्हाज्याच कडसून जाता. म्हणजे तशी म्हाका खूब तेंप जालो रणबाल्या हितूर. म्हणजे सादारण म्हाका 25 वर्सां भितर जाली. मागीर बारीकपणा पासून आमचो आजोबा आसलेले ते पासून मी त्याच्या वांगडा फिरा आसलो. आनी तो मातसो काय करी आमकां ते आमची मसरां आसली न्हू, ताका लागून तो फिरल्यो खंय मसरां बसली. त्या टायमार आमकां तेणी काय करी सांगचेलें अशें. ते पासून मी चालूच दवरला. मागीर आतां सादारण म्हाज्या असले भुरगे तर मेळात जाल्यार म्हाज्यान तांकां तयार करूं येता. तर आम्ही आता पोया प्रत्यक्ष रणमाले म्हणजे कितें, जती म्हणजे कितें, ढोंगा म्हणजे कितें, सोंगा म्हणजे कितें, रणमाले हे प्रत्यक्ष कशें आसता ते आमी आता रंगमंचा वयल्यान त्याचो आस्वाद घेवया.
खाली